नमस्कार, मी हेमाली. स्वागत करते तुमचं गिफ्ट अँड आर्टच्या 9वारी क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहोत कोल्हापुरी मस्तानी साडी. ही साडी आपण 3 पार्टमध्ये शिकणार आहोत, म्हणजे आपल्याला शिकायला सोपं होईल. हीच साडी पुढे आपण 4 पार्टमध्ये पण शिकूया आणि नंतर अखंडमध्येही शिकणार. या व्हिडिओमध्ये अस्तरची जी कटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा खरखर आवाज येईल, कारण घरासमोर रोडचं काम चालू होतं. पण नंतर साडीची कटिंगमध्ये क्लिअर आवाज येणार, तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. आज आपण कोल्हापुरी मस्तानी पॅटर्नची साडी बघणार आहोत. तर इथे आपण कॉटनची नऊवार आणि 25 इंच अस्तर म्हणजे 65 सेंटीमीटर अस्तर घेतलेला आहे. इथे मी नऊवार घेतली आहे, पण तुम्ही 6 वारही घेऊ शकता. हे अस्तर एकदा अशा प्रकारे फोल्ड आहे आणि एकदा अशा प्रकारेही फोल्ड करू. एवढ्या अस्तरमध्ये एका वर्षाच्या मुलीची साडीमध्ये अस्तर आणि ब्लाऊजमध्ये अस्तर होऊन जाते. 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीची कमरेपासून पायापर्यंतची लांबी आहे 16 इंच आणि सीट घेर आहे 20 इंच. तर याचप्रमाणे आज आपण याला कट करूया. मी इथे एका वर्षाच्या मुलीची साडी कट करत आहे, पण तुम्ही जर कोणत्याही मापाची साडी कट करत असाल तर पद्धत हीच असेल, फक्त माप चेंज होणार. इथून अस्तर पूर्ण फोल्ड आहे, इथून 2दा फोल्ड आहे, इथून 4 पल्ले आहेत आणि इथून पण 4 पल्ले आहेत. तर आपण सर्वात आधी लांबीचा माप घेऊ. इथे अस्तर आहे 12.5 इंच. जेव्हा पण आपण 3 पार्टची नऊवारी साडी कट करत असतो तेव्हा आपल्याला लांबीचे 3 भाग करायचे असतात आणि एक भाग कमी करून 2 भाग घ्यायचे असतात. जर मी 16 इंचचे 3 भाग केले आणि एक भाग कमी करून 2 भाग ठेवले तर 11.25 11.5 इंच येते. तर इथे हे 12.5 इंच आहे, तर मी हे राहू देते. तर आता हे तुमच्या लांबीप्रमाणे कसं कळेल? तर इथे लांबी आहे 16 इंच. तुमची जेवढी लांबी आहे तेवढा माप धरा आणि टेपला 3 वेळा फोल्ड करा. आणि एक भाग सोडून द्या. अशा प्रकारे तुम्हाला माप भेटेल. तर ही इथून आपली लांबी झाली. आता आपल्याला कमरेचा भाग कट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सीट घेरचा माप लागेल. सीट घेर आहे 20 इंच, तर त्याचा चौथा भाग पाहिजे आपल्याला. तर 20 इंचचा चौथा भाग आहे 5 इंच. तर तो कशा पद्धतीने काढायचा? सीट घेर 20 इंच आहे, तर मी इथे 20 इंचावर धरते आणि ही टेप इथे फोल्ड करते. अशा प्रकारे परत एकदा. तर हे आता 4 भाग झाले. आता आपल्याला 1 इंच कुठे आहे तिथून बघायचं. हे आपल्याला चौथा भाग भेटला 5 इंच. तर आता इथून आपण 5 इंचावर मार्किंग करूया आणि 2 इंच एक्स्ट्रा लूजिंगसाठी परत एकदा थोडं खालून आपण 7 इंचावर मार्किंग करूया. 7 इंच का केली? कारण इथून आपण हा कमरेचा भाग 7 इंचाचा घेतला होता, तर इथून आपण 7 इंचावर मार्किंग केली. इथून एक लाईन ड्रॉ करून घेऊया. तर इथून आपण आसनचा भाग ड्रॉ करूया. तर इथे आपल्याला आसनसाठी सीट घेरचा 3रा भाग लागतो. सीट घेर आहे 20 इंच, याचा 3रा भाग काढूया. तर ही टेप मी अशा प्रकारे 3दा दुमडली. तर 3रा भाग आला 6.5 इंच. जेवढा पण माप आला आहे त्याच्यात आपल्याला 2 ते 2.5 इंच ॲड करायचा आहे आणि इथे मार्किंग करायची आहे. तर आपला भाग इथे 6.5 इंच आला होता, याच्यात मी 2.5 इंच ॲड करून इथे मी तर 9 इंचावर मार्किंग करत आहे. आपण लहान साडी बनवताना आसनचा भाग थोडा मोठाच ठेवायचा. इथून आपल्याला 2 इंच पुढे जायचे आहे. इथून आपल्याला एक तिरपी रेष ड्रॉ करून 1 इंचावर मार्किंग करायची आहे. इथून मी 1 इंचावर मार्किंग करत आहे. आता इथून आपल्याला गोलाकार भाग द्यायचा आहे.
इथे कमरेचा भाग आहे 7 इंच, तर इथे पायाकडे आपल्याला 1 इंच कमी करून मार्किंग करायची आहे। मी इथे 6 इंचावर मार्किंग करत आहे। आता हा भाग आणि हा भाग रेष ड्रॉ करून जोडून घेऊया। आता हा आपण अस्तरचा भाग कट करून घेऊया। आता आपण इथून पण कट करून घेऊया। आता हे अस्तरचे 2 पल्ले कट झाले। इथे मी 9 वार घेतली आहे। 9 वारची ऐवजी जर तुम्ही 6 वार घेतली तरी ही साडी होऊन जाते। तर इथे आपण 1 वर्षाच्या मुलीची कोल्हापुरी मस्तानी साडी करणार आहोत। तर याची लांबी आहे 16 इंच आणि सीट घेर आहे 20 इंच। तर पदर कट करताना लांबी लक्षात ठेवावी, कमरेपासून पायापर्यंतची लांबी। तर पदर कट करताना आपण लांबीच्या दुप्पट प्लस 15, 16, 17 किंवा 18 इंच घेतो। पण जर आपल्याला लांब सडक पदर पाहिजे तर 25 इंचपर्यंत घेऊ शकतो। तर याच्यामध्ये मी लांबीच्या दुप्पट प्लस 25 इंच घेत आहे। तर आता आपण मार्किंग करूया। पदर मी सरळ ठेवला आहे। बॉर्डर, बुट्टी वगैरे जे काही असेल ते सरळ ठेवायचं। पदर नेहमी आपल्या उजव्या हाताच्या बाजूला आणि उरलेली पूर्ण साडी ही आपल्या डाव्या हाताच्या बाजूला असावी। आता सर्वात आधी लांबीच्या दुप्पट घेऊ। ही एकदा मार्किंग झाली 16 इंच। ही दुसरी वेळेस, म्हणजे हे झालं लांबीच्या दुप्पट। आता एक्स्ट्रा 25 इंच। आता अशा प्रकारे 16-16 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। 16 इंच का? कारण कमरेपासून पायापर्यंतची लांबी 16 इंच आहे म्हणून। आता ही सरळ खूण मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यावी। इथून पण आपण जोडून घेऊया। आपण ही मार्किंग करून घेतली। आता कट करून घेऊया। आता हा पदर कट झाला आहे। तर हा पदरचा शेवटचा भाग, याच्या वरच्या बाजूला 10 ते 12 इंचपर्यंत मार्किंग करायची। तर मी इथे 10 इंचावर मार्किंग करत आहे। ही मार्किंग छोटी साडीमध्ये 10, 11 किंवा 12 इंचावर करू शकतो। मी इथे बॉर्डर सोडून क्रॉसमध्ये मार्किंग करत आहे। आता हा भाग कट करून घेऊया। इथून आणि इथून दोनदा दुमडून शिलाई लावून घ्यायची आहे। आपण इथे 3 पाटची साडी कट करत आहोत, म्हणून डाव्या पायासाठी आणि काष्ट्यासाठी आपल्याला इथे लांबीच्या दुप्पट भाग कट करायचा आहे। तर मी इथे 32 इंचावर मार्किंग केली आहे। आता अशा प्रकारे 16-16 इंचावर मार्किंग करून घेऊ। सर्व खूण जोडून घेऊया आणि कट करून घेऊया। आता हा एका पायाचा भाग कट झाला। आता आपण दुसऱ्या पायाचा भाग कट करूया। आता आपण दुसऱ्या पायाचा भाग कट करूया। याच्यासाठी आपल्याला लांबीच्या 4 पट घ्यावं लागते, म्हणजे लांबी आहे 16 इंच। तर 16 इंच, 16 इंच, 16 इंच, 16 इंच असं 4 वेळा घ्यावं लागेल। तर मी हा लांबीचा दुप्पट भाग
जो आपण कट केला होता तोच याच्यावर ठेवून मार्किंग करून घेते. आता हा कपडा एका बाजूला ठेवून हा एवढा भाग कट करून घेते. आता याच भागाला साडीवर डबल करून घेऊया आणि कट करून घेऊया. आता हा 4 पट भाग कट झाला आहे. आता हे आपले 3 पार्ट कट झाले आहेत. हा आहे पदरचा भाग, जो आपण घेतला होता लांबीच्या दुप्पट प्लस 25 इंच, कारण आपल्याला पदर थोडा लांब पाहिजे. आणि हा दुसरा भाग, हा भाग आहे डावा पाय आणि काष्टा. हा तिसरा भाग, हा उजवा पाय आणि प्लीटचा भाग, म्हणजे समोरच्या ओच्याचा भाग. आणि हे अस्तर. तर हा पदरचा भाग सध्या बाजूला ठेवूया. आता हा अस्तरचा भाग उघडून हा कमरचा भाग आपल्याकडे घेऊया. कमरेचा भाग हा माझ्याकडे आहे आणि माझ्या उजव्या हाताकडचा हा जे शेपचा भाग, म्हणजे आसनचा भाग. इथे आपल्याला साडी जोडायची आहे. हा मी लांबीच्या दुप्पट भाग कट केलेला घेतला आहे. आपल्याला साडी सरळ ठेवायची आहे, म्हणजे बुट्टी बॉर्डर जे काही असेल हे सरळ म्हणजे सुलट पाहिजे. आता हा बॉर्डरचा भाग आसनवर अशा प्रकारे ठेवून चिमट्या घेऊन हा भाग पूर्ण जोडायचा आहे. आता हा कमरेचा भाग इथपर्यंत शिलाई लावायची आणि थोडासा भाग सोडून द्यायचा आहे, 1.5-2 इंच. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग पण जोडायचा आहे. हा लांबीच्या 4 पट जो भाग आपण कट केला होता. ही पण साडी आपल्याला सरळ म्हणजे सुलट ठेवायची आहे आणि याची बॉर्डर अशा प्रकारे ठेवून चिमट्या घेऊन हा भाग जोडायचा आहे. आणि हा कमरेचाही भाग जोडायचा आहे, इथून इथपर्यंत. फक्त इथून 1.5-2 इंच राहू द्यायचा आहे सध्या. आता आपण इथे शिलाई लावून घेतली. आता इकडचा जो भाग आहे इथून क्रॉसमध्ये टेप ठेवून 4 इंचावर मार्किंग करायची आहे. आता इथून गोल शेप देऊया. आता हा भाग कट करून घेऊया. हा बॉर्डरचा भाग आपल्याकडे घेऊन काष्टा करूया. तर हा बॉर्डरचा भाग धरून प्लीट करायची आहे. इथून इथपर्यंत हा अस्तरचा भाग दिसत आहे, इथपर्यंत आपल्याला प्लीट करायची आहे. ही मी बॉर्डर अशा प्रकारे धरून पाठीमागे फोल्ड करायचा आहे फक्त. आता इथे शिलाई लावून घ्यायची आहे. हा लांबीचा 4 पट भाग जो आपण कट केला होता तो घेतला मी. इथे शिलाई लावून झाल्यावर बॉर्डरचा भाग आपल्याकडे करूया. हा शिलाई लावलेला भाग हा आपण खाली जाऊ देऊया. इथून हा बॉर्डरचा भाग इथे आपल्याला 10 इंचावर मार्किंग करायची आहे. ही मार्किंग जर आपण 10-12 वर्षाच्या मुलीची साडी करत असू तर 12 इंचावर मार्किंग करायची आहे आणि जर मोठी साडी करत असू तर ही मार्किंग 15 इंचावर करायची आहे. आता ही बॉर्डर सरळ आहे, बुट्ट्या सरळ आहेत. याला उलट केल्यावर ही जी मार्किंग दिसत आहे तिथे हा शेवटचा भाग ठेवते. आता ही जेवढी बॉर्डर आहे तेवढी शिलाई लावून घ्यायची. हा भाग शिवून झाल्यावर इथून आपल्याला 5 इंचावर मार्किंग करायची आहे. ही मार्किंग 10-12 वर्षाच्या मुलीसाठी 6 किंवा 7 इंचावर करू शकतो आणि मोठ्यांसाठी 8-9 इंचावर करू शकतो. आता अशा प्रकारे क्रॉसमध्ये ही जी शिलाई आता आपण लावली ना, इथून आपल्याला हा भाग अशा प्रकारे करायचा आहे. आणि इथून हा भाग थोडासा दुमडून इथे शिलाई लावायची आहे.
म्हणजे हा भाग, ही शिलाईचा भाग मध्ये यायला पाहिजे. आता ही शिलाई लावून झाल्यावर ही बॉर्डर आपण त्या बाजूला करूया. तर इथून आपल्याला आता प्लीट घ्यायची आहे. तर इथून जर मी अशी प्लीट घेतली तर हा शिलाईचा भाग दिसेल. तर हा भाग मी इथे जाऊ देत आहे. ही प्लीटची रुंदी मी 3 इंच पर्यंत घेत आहे. इथे मी पिन लावून घेत आहे, म्हणजे प्लीट सरकणार नाही. ही प्लीट घेऊन झाल्यावर आता आपण टाके लावून घेऊया. टाके कुठून लावायचे आहेत? प्लीटच्या दोन्ही बाजूने आपल्याला टाके लावायचे आहेत. इथे आपण जिथे पिना लावल्यात, हा बॉर्डरचा भाग आणि हा मागचा साडीचा भाग, इथे आपल्याला टाके लावायचे आहेत. अशाच प्रकारे इथे हा साडीचा भाग सोबत घेऊन आपल्याला टाके लावायचे आहेत. इथून आणि इथून पण. आता हे टाके लावून झाले. आता हा प्लीटचा हा वरचा भाग, इथून आपल्याला प्लीट करायची आहे. तर आता हा भाग आपण सरळ करूया. आपल्याला इथपर्यंत प्लीट घ्यायची आहे. हा अस्तरचा भाग दिसत आहे ना, इथपर्यंत. तर हा जो सरळ भाग इथपर्यंत आला आहे, याची आपल्याला प्लीट करायची आहे. प्लीट ही आपण चिमट्याकडे तोंड असावी अशी घेणार आणि प्लीटची किमान रुंदी 3 इंच आहे.
ही प्लीट घेऊन झाल्यावर पहिली जी प्लीट होती ना ती आपण उघडूया. दुसऱ्या प्लीटच्या खालच्या कापडावर आपण बोट ठेवून पहिली प्लीट उघडून घेऊया आणि या प्लीटने मागच्या सर्व प्लीट झाकल्या जातील असं मागे फोल्ड करायचं आहे. म्हणजे ही जी वरची प्लीट आहे ना ही 6 इंचाची आहे आणि खालची प्लीट 3 इंचाची, म्हणजे प्लीटची रुंदी. सगळी प्लीट झाकून वरी शिलाई लावून घ्यायची. आता हे झालं. आता इथे पल्लू जोडायचा आहे. आता हा क्रॉसचा भाग इथे ठेवायचा आहे. बॉर्डरवर बॉर्डर ठेवूया. चिमट्या घेऊन जोडून टाकायचा आहे. वरून 1 इंचाचा भाग सोडून द्यायचा आहे. पदर जोडून झाल्यावर पदरचा भाग हा प्लीटचा भाग आपण एकत्र ठेवूया आणि जो दुसरा भाग तयार केला होता आपण तो घेऊया आणि हा भाग आपल्याला याच्यावर उलटा ठेवायचा आहे आणि या 2 आसनच्या भागामध्ये 2-2 शिलाई लावून जोडून घ्यायचा आहे. हा मी कागदाचा भाग करून ठेवलाय. आसनच्या दोन्ही भागाला शिलाई लावून झाल्यानंतर साडीला अशा प्रकारे धरायचं आणि असं ठेवायचं आणि इथून हा जो व्ही शेप दिसत आहे इथून पण शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावण्याआधी पूर्ण साडी वरून कमरेकडून काढून घ्यावी, म्हणजे इथून शिलाईमध्ये दाबल्या जाणार नाही. हे बघा, अशा प्रकारे इथे शिलाई लावली आहे आणि पूर्ण साडी कमरेकडून आधीच काढून घेतली होती. आता याला सरळ करूया. हा पाठीमागचा भाग इथे पदर आहे आणि हा काष्ट्याचा भाग. इथे हा जो पदर जोडलेला आहे इथे हा काष्ट्याच्या बॉर्डरचा मधला भाग यायला पाहिजे. जर हा भाग एक्स्ट्रा असेल तर मागे दुमडून घ्या आणि जर हा भाग कमी पडत असेल तर एखादी प्लीट उघडून घ्या. इथे शिलाई लावून घेऊया. इथे शिलाई लावल्यानंतर हा अस्तरचा भाग दिसू नये म्हणून काष्ट्याच्या खालच्या 2 प्लीटला घेऊन इथून 2 ते 3 इंच शिलाई लावून घ्यायची आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. ह्या ओच्याची जी ही प्लीट घेतली होती आपण, ही प्लीट या शिलाईच्या पूर्ण या बाजूला आपल्याला जोडायची आहे. इथे शिलाई लावून जोडून घेऊया. याच्यानंतर अस्तरची पुढची शिलाई आणि मागची शिलाई याला मिळवल्यानंतर इकडच्या भागचा जो मधला भाग आहे इथे आपल्याला ओचा फिक्स करायचा आहे. तर हा ओच्याचा भाग तो आपल्याला इथे जोडायचा आहे. समोरचा ओचा फिक्स झाल्यानंतर आता निफापट्टी जोडूया. हा मी साडीचाच भाग घेतला आहे. अशा प्रकारे मी 10 इंच घेतला होता. फोल्ड केल्यानंतर आता हे 5 इंच आहे आणि याची लांबी कमर घेरेच्या बरोबर +2 इंच होती. 2 इंच एक्स्ट्रा कशाला? कारण इकडे 2दा दुमडून आणि इकडे 2दा दुमडून शिलाई लावली आहे. तुम्हाला हवं तर एक साडीचा भाग आणि एकीकडे अस्तरचा भागही घेऊ शकता. नेफापट्टी जोडण्यासाठी दोन्ही शिलाईचा भाग आपण मिळवून घेऊया आणि इकडचा जो भाग आहे याच्या मधला भाग इथून आपल्याला नेफापट्टी लावायची आहे. अशा प्रकारे शिलाई लावून नेफापट्टी पूर्ण कमर घेरेला जोडून घ्यावी. याच्यानंतर याला पाठीमागे फोल्ड करून परत एकदा शिलाई लावून घ्यायची आणि याच्यामधून आपण नाडी किंवा इलास्टिक पिरू शकतो. आणि जर कोणाला इलास्टिक टाकायची असेल तर कमर घेरेच्या 2 इंच कमी घ्यायचं आहे इलास्टिक, म्हणजे बरोबर बसते. नेफापट्टी लावून झाल्यानंतर हा प्लीटचा बॉर्डरचा भाग जिथे पाठीमागे जात आहे हा शेवटचा भाग धरूया. 2 बोटाने मी धरून ठेवला आहे. आता प्लीट सरळ करायची आणि हा भाग जास्त टाईट होऊ नये हे लक्षात ठेवायचं. आता उजव्या हाताने माझे 2 बोट कुठे आहे हे बघते मी. आता हा प्लीटचा भाग आला आहे, तो मी धरून घेतला. आता प्लीटचा भागचा थोडासा कापड आणि बॉर्डर
या दोन्ही भागाला मिळून 2-3 इंच शिलाई लावायची. अशाच पद्धतीने दुसरा पाय पण करायचा आहे. हा काष्टाची बॉर्डर कुठे चालली? इथे मी बोटाने धरते आणि हा भाग असा लूजच राहू द्यायचा. आता मी दुसऱ्या हाताने बघते. आता हा प्लीटचा भाग मी धरलेला आहे. बॉर्डर आणि हा काष्टाचा भाग 2-3 इंच शिलाई लावून घेऊया.